मुक्ताईनगर शहरातील आज रविवारी बिबट्या शासकीय विश्रामगृहात दिसल्याने शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. अशा वेळेस नागरिकांच्या जीवावर बेतण्याची वेळ आली तेव्हा लोकप्रतिनिधींच्या रूपाने एक रक्षक धावून आला. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आमदार चंद्रकांत पाटील यांनी बिबट्याला काठीनं मारहाण करून वन विभागाला सहकार्य केलं. तसेच सकाळी 9 वाजेपासून शेमळदे येथील संतोष पाटील हे आमदारांच्या भेटीसाठी विश्रामगृहावर आले असतात त्यांना खिडकीबाहेर बिबट्या दिसला. माहिती मिळताच शहरात खळबळ उडाली. या ठिकाणी सहाय्यक प्रवीण चौधरी यांनी प्रसंगावधान राखत तातडीने शेजारील एसटी स्टँडवरील भोंगे बंद करायला लावले आणि परिसर रिकामा केला. यावेळेस पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांची टीम तात्काळ पोहोचली. वन विभागाला कळवून देखील त्यांना वेळ लागला म्हणून दुपारी 1 वाजता जळगाव रेस्क्यू टीम पोहोचली व शूटरने बिबट्याला गुंगीचं इंजेक्शन मारलं. मात्र बिबट्या बेशुद्ध होण्याऐवजी चवताळून उठला आणि त्याने थेट शहरात धाव घेतली. मग त्यामागे वन विभाग व पोलीस आमदार ताफा असा मुक्ताईनगरचा गल्लीमध्ये बिबट्या पळत होता. यावेळेस आमदारांनी स्वतः हातात काठी घेऊन बिबट्यावर वार केले व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यावर जाळी टाकून अखेर बिबट्याला जेरबंद केला. जेव्हा आमदार बिबट्या समोरासमोर आले, शहरातील एक अरुंद गल्लीत बिबट्या आणि आमदार यांच्यात सामना झाला असं चित्र दिसत होता. परंतु बेशुद्ध असलेला बिबट्या अखेर त्याला पकडण्यात यश आलं. तसेच वन विभागाचे परिमल साळुंखे यांनी आम्ही बिबट्याला इंजेक्शन दिलं होतं, पण कधी कधी डोसचा परिणाम व्हायला वेळ लागतो किंवा अड्रेनालिन रसमुळे प्राणी अधिक चिडतो. बिबट्या शहरात घुसल्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती, पण आमदारांनी ज्या पद्धतीने स्वतःचा जीव धोक्यात घालून झडप घातली ते पाहून आम्ही थक्क झालो. त्याच्या बारशी गुणामुळे आम्हाला बिबट्यावर कापड टाकून त्याला सुरक्षितपणे पकडता आलं. वन विभागाचे अधिकारी तसेच पोलीस प्रशासनाचे पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या पथकाने सर्वसामान्य नागरिकांना दूर ठेवण्याचं काम व आपलं कर्तव्य चांगले बजावलं. यामुळे पोलीस प्रशासनाचं व आमदारांचं चहूबाजूंनी कौतुक होतं. गेस्ट हाऊसच्या परिसरात एका गाई चालणाऱ्या व्यक्तीला दिसला. त्यानंतर पूर्ण पोलीस यंत्रणा, फॉरेस्ट आणि नगरपालिका प्रशासन हे सतर्क होऊन या ठिकाणी आम्ही योग्य तो बंदोबस्त ठेवून नागरिकांना त्याच्यापाशी जवळ जाण्यापासून थांबवलं, जेणेकरून तो डिस्टर्ब होणार नाही. आणि फॉरेस्टच्या अथक परिश्रमानंतर त्या बिबट्याला जेरबंद करण्यात आलेले आहे. बिबट्याच्या अनुषंगाने त्याचा जर पाठ पाहिला असता, फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो आजच या ठिकाणी आलेला आहे. तो सध्या बेशुद्ध करून इथून रेस्क्यू करण्यात आलेला आहे. बिबट्याच्या अनुषंगाने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. परत बिबट्या जे आहे त्या अनुषंगाने नागरिकांनी सतर्क राहायचंय. एकटं दुखत्याने बाहेर पडायचं नाहीये, खाली बसून शौच वगैरे जायचं नाहीये. तुम्ही एकटे जाणार असाल तर मोबाईलच्या वरती गाणे वाजवत ठेवायचे. या घटनेमध्ये कोणी जखमी वगैरे झाले नाही, कुणी जखमी वगैरे काही नाही. आमदारांनी स्वतः या ठिकाणी प्रयत्न केलाय, तो आतमध्ये ते उपस्थित होते, रेस्क्यूच्या टीम मध्ये उपस्थित होते. खऱ्या अर्थाने पहिल्यांदा शॉकिंग न्यूज आमच्या मुक्ताईनगर तो फॉरेस्टला लागून आहे. पण कधी असं वावर झालेला आणि पण जंगलातल्या आगींमुळे आता त्याचा वावर इकडे होतोय. मधल्या काळात विधानसभेतील जंगलाच्या आगींच्या संदर्भामध्ये आपला विशेष कार्यक्रम झालेला आहे. पण आता ह्या बिबट्याला सुरक्षित घेऊन जाऊन लोकांचं पॅनिक सिच्युएशन कसं कमी करता येईल तो प्रयत्न सगळी टीम करते. म्हणजे फॉरेस्टची टीम असेल, रेस्क्यू टीम असेल, पोलीस असतील, सगळे तहसीलदार असतील, सगळं ठाण बांधून आहे. 15-20 मिनिटांमध्ये त्याचा रेस्क्यू होऊन जाईल. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.